पुढे जाऊ द्या आणि ट्रॅक्टरच्या पाठीमागे आपण सर्वजण जाऊ. वर्गांसोबत आपण राहू. ट्रॅक्टरला पुढे जाऊ द्या. रस्ता मोकळा करा. वैशाखी पौर्णिमा वैशाखी चला रोकू नका. चला चला म्हणते चला. चला म्हणते चला. यार चला टाका 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 टाका. टाका फुलं टाकत टाकत या. अरे झेंडे समोर नका यार. नाही मी थांबतो. बरोबर या. वरून बघा.
नाही इथं खाली घ्यायची मला शूटिंग थोडी. हां त्याच्यामुळेच वर गेलो नाही. ए मोती आल्याने टाका थांबी तुम्ही. बचत थोडंसं त्याच्या तोंडा हानभर एक घ्यायची म्हणावं. टाका आता टाका. टाका टाका. हां हां बापू झेंडा घे बरं मग. इकडल्या साईडला माणूस इकडल्या साईडला माणूस काढा जात नाही. हा जाई ना. समोरचा समोर घे तू समोर ये. चला ओके. गाडी घेऊ बघ. यूट्यूबला येणार बघून घ्या. रोगतो वा असधम्मतो वा असमृष्टितो वा असपुरीसतो वा चंडहति असमिगुना कुकुर अहि विजिग महिषपदीपे अचतरस सुकर महिषयक रखं साधिहि नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपद्रवतो वा साप्ते अरखंगहन्तु करणीयमथ कुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसवेच सापो हुजोच सुजोच सुवचोच समुद्वनतिमानि सन्तोषकोच सुभरोच आपदीचोच सल्लहुकौति संदियोच निपकोच आपगभो कुलेषु अनर्गिद्धो न च भूत
वाचरे किंची येन भिंजो परे उपवदेयो सुखिनो वाघिनो वंदु सभ्ये सत्ता भवन्तु सुखिता एके चिपान भूतद्धि तसावा थावरावा अनवशेषा भिग्घावा ये महन्तावा वाचिमारसकानुकतूला भिग्घावा ये वजिह्वा ये चतुरे वसन्ति अविदूरे भूतावा सम्भवेशि वा सप्ते सत्ता भवन्तु सुखितन्ता न परो परन्निको वेदा याति मन्याथ कथञ्चिन् किञ्चि ध्यारोसना पटिकसंज्ञा न्यायमन्यास दुःखमेक्षय माताय कानियमूर्तम् आयुषा एकमूर्तमनुरक्षे एवं विसर्वभूतेषु वादसंभावय परिमाण ऊर्ध्वम् अधोचतिर्यं च असंबाधम् अवेम् असपतन् तीर्थञ्चरन्यशेषो वासयानो वायावतस्स विगतमिन्दो एतं सतिङ्घदिन्धेय ब्रह्मभीतं विहारम् इदमाहु निमित्यानुपकर्मसीत्वादस्य तेन सम्पन्नो आदेशो विनयित्येधम् न विजातु गर्भसेयं पुनरेतीति सुखवार्ता च दुःखा भयवार्ता च भयः शोकवार्ता च शोका वन्दसापे विपायिनो एतावता च कुम्भेहि सम्पदं पुण्यसम्पदं सभ्ये देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु ससाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनातीर्थहुन्तु गच्छन्तु तीर्थागता सभ्ये उद्धवलवता पञ्चदानञ्जयं वदम् अरहन्तानन्ततेजेन रथं वन्दामि सपसो काकाशकाच भूमट्टा दीवानागामयिज्जिका पुण्यञ्जनानमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनम् आभासकाच भूमट्टा दीवानागामयिज्जिका पुण्यञ्जनानमोदित्वा चिरं रक्षन्तु धर्मदेशनम् आभासकाच भूमट्टा दीवानागामयिज्जिका पुण्यञ्जनानमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वं परन्ति इदं बुद्धसदिन्देहि शस्तेहि मे मनापेहि बुद्धरूपं प्रतिभाति मे इदं बुद्धसदिन्देहि शस्तेहि मे मनापेहि बुद्धरूपं प्रतिभाति मे इदं बुद्धसदिन्देहि शस्तेहि मे मनापेहि बुद्धरूपं प्रतिभाति मे एतेन सत्यवज्रेण शोषिते हन्तु सर्वदा एतेन सत्यवज्रेण सर्वदुःख सर्वभय सर्वरोगो विनश्यतु एतेन सत्यवज्रेण होतु ते जयमङ्गलस्ति मनसा साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा यानंतर सर्वांना चालू आहे तर या कार्यक्रमासाठी उपासिका नानूराव दादापुरी यांच्याकडून 5,000 रुपयाचं धमादान या ठिकाणी आलेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद. दादापारीची तुम्ही पाच पाडली आहे आणि खूप मोठं तुमचं बाईक कुठे आहे? ओके टाका. तिथं बाईक आहे का? या ठिकाणी स्टेजवर पूर्ण भिक्खू संघ विराजमान झालेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. पूर्ण उपासक उपासिका
अजिंठा बुद्धिविहार समिती तर्फे सर्व संघं नमामि ओकास वन्दामि भक्ते द्वारतयेन कथं सब अपराधं क्षमतु मे भक्ते द्वितीयंपि ओकास वन्दामि भक्ते द्वारतयेन कथं सब अपराधं क्षमतु मे भक्ते तृतीयंपि ओकास वन्दामि भक्ते द्वारतयेन कथं सब अपराधं क्षमतु मे भक्ते ओकास अहं भक्ते तिसरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देश मे भक्ते शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि सर्वांनी म्हणायचं मोठा आवाजाने सर्वांनी म्हणा मोठ्या आवाजात बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि शरणगमन संपूर्णं आम्बते पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादियामि पानातिपाता वेरमणि शिक्षापदं समादयामि अदिन्नादाना वेरमणि शिक्षापदं समादियामि आदिनदाना वेरमणि शिक्षापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्षापदं समादयामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादियामि मुसावादा वेरमणि शिक्षापदं समादयामि सुरामेरय्यमज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादियामि सुरामेरय्यमज्जपमादठाना वेरमणि शिक्षापदं समादयामि तिसरणेन सद्धि पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेत तव आम्बते साधु 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 बुद्धं नमामि नमामि धम्मं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वदामि संपदा तथागत भगवान बुद्धांचा तुम्ही बाजू त्या ज्ञानाचं प्रसार आपल्याला करायचं आहे. तरी सर्व उपासकांनी लवकरात लवकर येऊन सर्वांनी या ठिकाणी चटकन यायचं आहे, प्रसार करायचं आहे. तरी हा चला द्या इकडे. या ठिकाणी येऊन भंतेजीला आपल्या कवटा
आलेले आहेत आणि ते आपल्यासाठी खूप त्या सर्वांनी त्या ठिकाणी यायचं आहे आणि अतिथीचं स्वागत करायचं आहे. द्या हातामध्ये द्या. हा चला द्या इकडे बघा. हा चला ओके. हा आता तुम्ही द्या. स्टेजवर आले असतील अशी मी आशा करते आणि पुढच्या कार्यक्रमाला ताबडतोब सुरू. या ठिकाणी संघाचं जीवनदान करून या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. परभणीमध्ये राग मानू नका कारण खूप सुंदर आहे. तर भगवंताचा नियम पाळणं आणि आज बुद्धानुपादो सुखासधम्म देसना सुखासंघस सामती समगानंतपो सुखो मनोपुबंगमाधम्मा मनोसेधा मनोमया मनसाचे पदोठेन भासती वा करोति वा ततो नं दुःखमनवेति चकं ववतो पदं मनोपुबंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायावनपायिनी नहि वेरेण वैराणी समन्तिध कुदचनम् अवेरेण तसम्मन्ति एष धम्मो सनन्तनो सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित परियोदपनं एतं बोधानुशासनं नमन करे हम बोध को बोध करे कल्याण बुध सदा रक्षा करे बोध बड़े बलवान नमन करे हम धम्म को धम्म करे कल्याण धम्म सदा रक्षा करे धम्म बड़ा बलवान नमन करे हम संघ को संघ करे कल्याण संघ सदा रक्षा करे संघ बड़ा बलवान अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महान कारुणिक विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध विश्ववंदनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचार कार्याला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून आज महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध रूप प्रतिष्ठापना सोहळा
या ठिकाणावर अजिंठा बुद्ध विहार जुना कोठा नांदेड येथे मोठ्या उत्साहाने या ठिकाणावर संपन्न होत आहे। काही मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहेत। निळकंठजी पाटील काळे, प्रल्हाद पाटील काळे, गोविंद गोरे, बालाजी गोरे, मारुती गोरे, टोपाजी काकडे, भगवानजी भिसे, भगवानजी गायकवाड, ढाकणीकरजी, तसेच या अजिंठा बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष लिंबाजी सटवाजी भोकरे, उपाध्यक्ष राम किशन भोकरे, सचिव उत्तम चंपती भुक्तरे, सहसचिव बाबूराव निवृत्ती भोकरे, कोषाध्यक्ष संभाजी हरी भोकरे, सदस्य नरोजी दगडू भोकरे, सदस्य भिवाजी विठ्ठल भोकरे, सदस्य परशुराम नागराव भोकरे, सदस्य दयानंद तुकाराम भोकरे, सदस्य कोंडीबा भानुदास भोकरे, सदस्य किशोर नरहरी भोकरे, महाप्रजापती महिला मंडळ, छायाबाई प्रताप भोकरे, चंद्रकलाबाई गुणाजी भोकरे, सर्व महिला मंडळ अनेक उमद नेतृत्व आपल्या भागातून पुढे येत आहे। विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली। रक्तदान शिबिर असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, धम्मदेशना कार्यक्रम असेल, अशा कार्यक्रमाचं रक्तदान शिबिर सातत्याने आयोजन करणारे आयुष्यमान रवी भोकरे, सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो, अतिशय आनंदामध्ये हा बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा या ठिकाणावर संपन्न होत आहे। अतिशय आनंदामध्ये बुद्ध रूपाची मिरवणूक सुद्धा इथं काढण्यात आलेली आहे। अतिशय शांतमय वातावरणामध्ये गोदावरी नदीच्या काठावर अशा पवित्र ठिकाणामध्ये बुद्धाचं रूप प्रतिष्ठापित होणं ते आपल्या सर्वांसाठी कल्याणकारक आहे। आपल्या सगळ्यांचं कल्याण होणार आहे, आपली अधोगती होणार आहे, सगळ्यांची प्रगती आणि प्रगतीत होत राहील, उन्नती आणि उन्नतीत होत राहील। कारण हा जो गोदावरीचा परिसर, हा जो गोदावरीचा काठ आहे, हा अतिशय पवित्र असलेला हा भाग आहे। कारण या परिसराला गोदावरी नदीच्या ज्यापर्यंत गोदावरी नदी आहे तिथपर्यंत बावरी ब्राह्मणाचे शिष्य म्हणजे बावरी ब्राह्मण हा नंतरच्या काळामध्ये बुद्ध धम्म संघाला शरण आला होता। त्या बावरी ब्राह्मणाचे 16 शिष्य होते आणि त्या 16 शिष्यांचे प्रत्येकी 1,000 शिष्य होते। आणि जेव्हा त्या बावरी ब्राह्मणाला म्हणजे एक संन्यासी लांब लांब जटा वाढवलेला सापासारख्या पिळदार त्याच्या जटा, त्याचे डोळे लाल बुंद, अंग पांढरं शिमट पडलेला, हातपाय धुळीनं माखलेले, असा तो एक संन्यासी बावरी ब्राह्मणाकडे आला आणि त्या बावरी ब्राह्मणाला तो म्हणत होता की मला काहीतरी दान दे, दक्षिणा दे। तर बावरी ब्राह्मणाने आपल्याकडे जेवढं होतं तेवढं संपूर्ण धन एक मोठा महायज्ञ केला आणि त्या महायज्ञामध्ये संपूर्ण धन उडून टाकलं, त्याच्याकडे काही शिल्लक राहिलं नव्हतं। आणि मग तो बावरी ब्राह्मण जो आहे तर तो म्हणत होता की आता माझ्याकडे तुला दान देण्यासारखं, दक्षिणा देण्यासारखं काही शिल्लक नाही। तर तेव्हा तो संन्यासी म्हणाला होता त्या बावरी ब्राह्मणाला, तू जर मला काही दान दक्षिणा जर नाही दिलं तर तुझ्या डोक्याचे 7 तुकडे होतील, असा शाप दिला आणि तो संन्यासी निघून गेला। तर तेव्हा बावरी ब्राह्मण अतिशय परेशान झाला, त्याची झोप म्हणजे उडाली आणि त्याला वाटलं की या संन्याशाने असा काय मला शाप दिला, माझ्या डोक्याचे 7 तुकडे होते
आणि तो बेजार परेशान झाला. त्याचा अर्थही कुणाला माहीत नव्हता ते डोक्याचे 7 तुकडे होण्याचा. आणि मग तेव्हा या बावरी ब्राह्मणाने त्याला कळालं की श्रावस्तीला भगवान बुद्ध राहतात आणि ते महाज्ञानी आहे, महाबलवान आहे, दशबल हातीचं बल असलेले तथागत बुद्ध आहेत, महाकारुणिक आहेत, प्रज्ञावान आहेत, बुद्धिमान आहेत, शीलवान आहेत, चारित्र्यवान आहेत. तर बुद्ध म्हणजे माझ्या या गोष्टीचं निरसन करतील म्हणून त्यांनी आपल्या 16 शिष्यांपैकी काहींना पाठवलं होतं बुद्धाकडे. आणि या 16 शिष्यांना सांगितलं होतं की अशी अशी घटना घडली, याच्यातून मार्ग कसा काढायचा फक्त बुद्ध सांगू शकतात. हे जे 16 शिष्य आहेत काही शिष्य बुद्धाकडे गेले आणि बुद्धाकडे गेल्याच्या नंतर त्याच्यातला एक शिष्य बुद्धाकडे जाऊन भिक्षू होत होता, बुद्धाचं प्रवचन ऐकून. असं करत ते सगळेच भिक्षू झाले. शेवटी ब्राह्मणाला त्याचं उत्तर तर सापडलं बुद्धाकडून, परंतु त्या गोष्टीतून तो मुक्त झाला. आणि मुक्त झाल्याच्या नंतर त्यालाही असं वाटतं की हा सत्य धर्म आहे. तोही बुद्ध धर्माच्या पथात आला, मार्गात आला. पालम तालुक्यामध्ये जांभूळ बेट नावाचं गाव आहे. जांभूळ बेट आहे तिथं, म्हणजे असा नदी गेलेली आहे, तिथं जांभळीचे झाडं भरपूर आहेत. तिथे एक बेट तयार झाला होता आणि त्या जांभूळ बेटामध्ये अनेक काळ म्हणजे तिथं बावरी ब्राह्मणांनी वास्तव्य केलं, त्यांच्या शिष्यांनी वास्तव्य केलं. हे बावरी ब्राह्मणाचे 16 शिष्य आणि त्या प्रत्येकाचे 1,000 शिष्य म्हणजे 16,000 शिष्य. हे सर्वच्या सर्व हे बौद्ध भिक्षू झाले आणि त्या सर्व शिष्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार त्या काळामध्ये या संपूर्ण भागामध्ये केलेल्याचा इतिहास आपल्याला डॉक्टर भदंत राहुल सांस्कृतिक जे जागतिक लेवलचे विद्वान भिक्षू होते त्यांनी बुद्धचर्या नावाचा एक मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बावरी ब्राह्मणाच्या शिष्यांचा इतिहास, जांभूळ बेटचा, नांदेडचा इतिहास आपल्याला थोडक्यात पाहायला मिळेल. आणि म्हणून हा अतिशय पवित्र असलेला गोदावरीचा काठ आहे. मला 7-8 वर्षापूर्वीची 5-7 वर्षापूर्वीची माझी आठवण होते की मी काही कारणास्तव याच गोदावरी नदीच्या काठेला आपलं जे धरण आहे विष्णुपूरचं, तिथून 2 किलोमीटर अलीकडे अंतरावर एकदम नदीच्या काठावर एक कोटी टाकून जवळपास 1.5-2 महिने मी तिथं राहिलेला. रात्री अंधार असायचा, उजेड नव्हता आणि त्या ठिकाणावर राहून मी आपलं ध्यान अभ्यास साधन करायचा. म्हणजे या परिसरात आले तर मला असं वाटतंय इथं मी कित्येक वर्ष राहिलो ठीक आहे. तर त्याच्यामधून सुद्धा खूप लाभ झाला त्या त्यागाचा, त्या तपाचा. हळूहळू पावसाळ्यामध्ये तिथं भरपूर पाणी सुरू झालं आणि पाय फसत होते गुडघ्याचे. मग मला परत शहरात यावं लागलं. तर हा पवित्र काठ आहे, इथे तरंग चांगले आहेत. उपासक उपासिकांनो तुम्हाला खूप लाभ होणार आहे. बुद्धाची मूर्ती प्रतिष्ठापना केली म्हणजे आपली जबाबदारी संपली अशातला भाग नाही. आता आपण लय मोठा गड जिंकला असं काही समजून घेऊ नका. याला कष्ट लागतातच. बुद्ध मूर्ती आणायला, आर्थिक दान जमा करायला, विहाराची निर्मिती करायला संघर्ष करावा लागतो. घरोघर लोकांना जाऊन दान मागावं लागतंय. ते करत्या धरत्या माणसांनाच माहीत असते की किती कष्ट घ्यावे लागतात. कोणी 10च्या जागेवर 5च देत आहे, कोणी म्हणते 2 दिवसानं या, 8 दिवसानं या. म्हणजे जे करते माणसं आहेत कधी त्यांचं मनोबल खचते पण त्यारे आपण काय पदात पडू. कोणी 2 शब्द पैसे तर देत नाही पण 2 गोष्टी आगाऊ ऐकवायला घालतात. याची काय गरज होती तुम्हाला? एवढी मूर्ती आणायची काय गरज? 2 फुटाची आता आली असे म्हणणारे आहेत. काही पैसे देऊन माणसाचं मनोबल उत्साह वाढवतात. आणि खूप सुंदर मूर्ती आणली, 5,000 काय कार्यक्रमाला मी अजून 5,000 दुसरे देतो. असे मनोबल वाढवणारी माणसं सुद्धा समाजामध्ये आहेत. चांगल्या कामात सहभागी झालं पाहिजे. बुद्ध काय म्हणाले? सब पाप साकरणं कुशलस उपसंपदा सचित पर्यवदफनं एतं बुद्धानुशासन. सर्व प्रकारचे अकुशल वाईट कर्म टाळा. अकुशल कर्म करू नका. अकुशल कर्माचा भागीदार बनू नका. कुशल कर्म करा. कुशल कर्माचा संचय करा. कुशल कर्माचं गाठोड आपल्या पाठीशी सदैव राहू द्या.
सर्व प्रकारचे कुशल कर्म करा, अकुशल कर्माचा त्याग करा आणि आपल्या मनाला निर्मळ करा. आपल्या मनात राग असेल, द्वेष असेल, मोह असेल, सुस्ती असेल, संशय असेल, आळस असेल, कपटीपणा असेल, द्वेषीपणा असेल, ढोंगीपणा असेल, हे सगळे माणसाच्या अधोगतीचे कारण आहेत. माणसाच्या मनाला लागलेले हे बळ आहे. या मनाला आपण निर्मळ करायचं आहे, या मनाला आपण स्वच्छ करायचं आहे आणि प्रतिमेची प्राप्ती करून घ्यायची. जसं कपडा आपला मळाल्याच्या नंतर आपण रोज निर्म्यानं साबणानं धुवून त्याला स्वच्छ करतो. एखादा डाग लागला निरमा लावतो, साबण लावतो, त्याला स्वच्छ करतो. घरामध्ये जास्त कचरा झाला, धूळ झाली, झाडून साफ करतो, फरशी पुसून घेतो. आता मनच जर मलिन झाला असेल त्याला काय करणार आहे? मनाला डाग लागला असेल त्याला काय करणार आहे? तर त्याच्यावर एकमेव उपाय असा आहे की भगवान बुद्धाने सांगितलेला शील मार्ग, 5 शीलाचं पालन करणे. कुणाची हत्या करू नये, कुणाची चोरी करू नये, व्याभिचार करू नये, खोटं बोलून कुणाची फसवणूक करू नये, नशा आणणाऱ्या अंमली पदार्थाचं सेवन करू नये, आपल्या बायको मुलांचा योग्य सांभाळ केला पाहिजे, आपल्या जन्म देणाऱ्या आई वडिलांची शुश्रूषा सेवा केली पाहिजे, व्याजानं पैशाची देवाणघेवाण करू नये, व्यर्थ प्रकारच्या उलाढाली करीत बसू नये. बुद्ध म्हणतात जर असं वागलात शीलाचं पालन करून तर बुद्ध म्हणतात गृहस्थी माणसानं तुमचं नुसतं मंगल नाही तर महामंगल होणार. मंगलच मंगल आहे, जिथं जाल तिथं मंगलच मंगल होणार आहे. म्हणून हा कुशल कर्माचा मार्ग आहे. इथं जर तुम्ही एखादा पत्त्याचा डाव खोलला असता, दारूचा आड्डा टाकला असता तर त्याच्यामुळं माणसाचं भलं कल्याण झालं असतं, माणसाचे संसार सुखी झाले असते. पण इथं मात्र पवित्र बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात आलेली आहे. इथं भगवान बुद्धाच्या रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि बुद्धाची शिकवणूकच आहे की जे वाईट आहे ते सोडून टाकायचं, ते वाईट करत बसू नका, चांगले कर्म करा, कुशल कर्माचा संचय करा. कारण हे कुशल कर्म विपत्ती आपत्तीच्या काळामध्ये, संकट काळामध्ये ते खंबीरपणानं आपल्या पाठीशी उभे राहत असतात. कितीही मोठी जीवनात अडचण आली तर आपण केलेले कुशल कर्म हे त्या विपत्ती आपत्तीच्या काळामध्ये ते आपल्याला सहाय्य करत असतात. आणि म्हणून कुशल कर्माचा भरमसाठ संचय केला पाहिजे. कुशल कर्म हे माणसाला कधी कमजोर होऊ देत नाही. माणसाचे कुशल कर्म हे त्याला कधी अधोगतीला जाऊ देत नाही. आणि म्हणून बुद्धानं सांगितलं की तुम्ही कुणाची हत्या करू नका किंवा हत्या करण्यासाठी कुणालाही परावर्त करू नका. कुणी हत्या करेल, या देशामध्ये आपण पाहतोय की माणसं सुखासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करणारे. काही माणसं जीवनात सुख मिळावं म्हणून एखाद्या दगडाला सिंदूर लावून हात जोडतात, काही माणसं नारळ फोडतात, काही माणसं झाडाला येडे घालतात, दोऱ्याचे महिला पाहतो सुख मिळावं संसारात, नवरा चांगला राहावा, हात मिळावा, असं चालू आहे परंपरा आपल्याकडे. काही लोक झाडाला ते दोऱ्याचे येडे घालीत बसतात, काही महिला. काही जण सुख मिळावं म्हणून कोंबड्याची कंदोरी करतील, बकऱ्याची कंदोरी करतील. कशासाठी? आम्हाला सुख मिळावं, आमच्या परिवाराला सुख मिळावं. आणि एखाद्याला दगड मारला तर ते तुम्हाला सुख मिळेल का त्या गोष्टीपासून? एखादा माणसाला जर समजा तुम्ही जर शिवी दिली तर माणसाला राग येते की नाही? पण आपले काही माणसं बिनधास्त एखाद्या कुत्र्याला, मांजराला दगड म्हणजे ताकदीनुसार मारतात, म्हणजे त्याला काही वेदना वगैरे आहेत. एखाद्या माणसाला शिवी दिल्यावरती तुम्हाला आशीर्वाद देईल का तुझं भलं हो, तुझं मंगल हो म्हणून? आपल्या प्रति मंगल भावना करेल का तो? तसं आपला जसा जीव आहे तसा एखाद्या प्राण्याचा जीव आहे. आपण आपल्या या कायेनं सुद्धा एखादा अकुशल कर्म करू नये. एखाद्या प्राण्याला विजाव होईल, त्याला त्रास होईल, तसा आपण त्याला शिवी देऊ नये किंवा दगड धोंडा मारू नये. काही माणसं डायरेक्ट पशुचा बळी घेतात. कोंबड्याचा बळी मी म्हटलं, नवस तावस करतात, लेकरू बाळ झालं तर कोंबडं कापते, बकर कापतो, हे ना. आणि एखादं तरी माणसं दुखी राहतात. काय दारू पिणारं निघलं एखादं लेकरू, काही मी बऱ्याच ठिकाणावर असे उदाहरणं पाहिजे.
एकुलता एक मुलगा असेल, रोज फुल दारू पिते मायबापाच्या कमाई केलेल्या पैशावर आणि मायबापाला भांडत नसतं आणि काय तर नवस करून मागितलेलं पोरगं. मुलगाच होत नव्हता म्हणजे नवस तावस करून हा पोटी जन्माला लेकरू आला. आपला उद्देश शुद्ध असला पाहिजे, निर्मळ उद्देश असला पाहिजे. नदी नाल्यांची पूजा करणारी माणसं इथं आहेत. गाई म्हशीची पूजा करतात, बैलाची पूजा करतात, पोळ्याच्या दिवशी करतात ना बैलाची पूजा. भारतामधले लोक झाडाची पूजा असेल,